तर मंडळी, मी अमरावतीमध्ये काही कामानिमित्त आलो होतो. तर मला एका शेतीमध्ये हा एक नाविन्यपूर्ण असा आगळा वेगळा उपक्रम दिसला आणि त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता झाली. कारण आपण एरवी बघतो तर शेतकरी आपल्या शेतीतलं जे काही पराठी असेल किंवा इतर जे जाळण्याचं हे आहे तो जाळून टाकतो. पण इथे त्या जाळण्याच्या ह्या वेगळ्या पद्धतीला वेगळं रूप आलेलं आहे. ते जरा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, ह्या उपक्रमाबद्दल आम्हाला माहिती हवी होती. तर काय हा आपला उपक्रम, त्याच्यात थोडक्यात माहिती द्याल का? नमस्कार. हा जो तुम्ही या ठिकाणी पराठी जाळून आपण त्याचा जो बायोचार बनत आहे, हे सिंजेंटा फाउंडेशन इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोफत राबवला जातो हा प्रकल्प. यामध्ये जनरली तुम्ही पाहता की शेतकरी पराठी काढल्यानंतर आपल्या जमिनीवर टाकून तो जाळून टाकतो. तर त्याचे काही खूप सारे नुकसान असे आहेत, म्हणजे जमिनीची पोत खराब होते, वातावरणात कार्बन इमिशन्स होतात. तर हे एकंदरीत कमी करण्यासाठी आणि हा जो बायोचार बनेल, हा बायोचार परत शेतीमध्ये टाकून शेतीची ओव्हरऑल सुपीकता पोत सुधारण्यासाठी हा मुख्यतः प्रकल्प राबवला जात आहे. तर यामध्ये तुम्ही पाहताय हा कोनिकल शेपमध्ये ही लोखंडी जी भांडी आहेत, यामध्ये आपण ती पराठी जाळतो. इथे तुम्हाला लो ऑक्सिजन अवेलेबल असतं, त्यामुळे इमिशन्स होत नाही आणि ती पराठी यामध्ये जाळली जाते. बरं. तर एकंदरीत ती पराठी जाळल्यानंतर यामध्ये जसं आता तुम्ही पाहता इथे पाणी टाकून ती शांत केली जाते. आणि त्यानंतर त्यापासून जो कोळसा तयार होतो, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आम्ही बायोचार म्हणतो. आणि तुम्ही साधारणतः बायोचार काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, तुम्ही नेटवरती सर्च केला, यूट्यूबला बघितला तर तुम्हाला समजेल. प्रामुख्याने बायोचार शेतीत आपल्याला शेणखतासोबत, कंपोस्ट खतासोबत किंवा वेगवेगळ्या स्लरीसोबत मिक्स करून वापरायचा असतो. ते वापरल्याच्यानंतर यामध्ये कार्बन असतो प्रामुख्याने त्या बायोचारमध्ये. तर जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी मदत होईल. दुसरी गोष्ट, जमीन भुसभुशीत राहील, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढेल आणि जे जमिनीतले मायक्रोब्स असतात, जे जीव असतात, जे आपल्या जमिनीसाठी फायदेशीर ठरतात, ते वाढण्यासाठी त्याची मदत होईल. तर एकंदरीत जमिनीची पोत सुधारून रासायनिक खतांचा खर्च कमी करून आपल्याला पूर्वरत जमिनीला सुधारण्यास मदत करण्यासाठी हा बायोचार खूप उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे हा बायोचार निर्मितीचा प्रकल्प सिंजेंटा फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णतः मोफत शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकडून तुम्हाला कुठली मदत हवी असते, म्हणजे कशा पद्धती? समजा एखाद्या शेतकऱ्याला जर आपल्या शेतीत हा सुरू करायचा असेल तर त्यासाठी काय आहे प्रक्रिया? जसं मी उल्लेख केला की पूर्णतः मोफत आहे. शेतकऱ्याला फक्त त्याची पराठी पाडल्यानंतर ती न जाळता ती तसेच ठेवणं आहे आणि मग आम्ही ह्या क्वांटिटीज त्याच्या शेतात नेतो, त्याला त्या प्रोव्हाइड केल्या जातात. आणि आपले माणसं देखील असतात, तिथे लागणारा जो मजूर आहे तो आपण लावतो आणि ती पूर्णतः मोफतपणे जाळून दिली जाते शेतकऱ्यांना. बाकी शेतकऱ्यांचं यामध्ये कुठलीही कॉस्ट इन्व्हॉल्व नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. अच्छा. नंतर हा कोळसा कसा गोळा केला जातो? जसं तुम्ही बघू शकता, ही क्वांटिटी जाळल्यानंतर हा कोळसा खाली केला जातो. इथे तुम्ही दाखवू शकता, आम्ही दुसरी क्वांटिटी जाळली होती, तो उघडला इथे.